हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे बापरे. महानुभावा सदाशिवा सहजरूपा इथे कुठे थोडीशी ट्विनिंग झाली आहे. अच्छा, म्हणून प्लॅनिंग मध्ये हे ब्लू टी शर्ट आणि- 10 वर्षासारखे गेली. ते कधी खाईल ती, दे तिला थोडस. हे प्रत्येकाच्या घरात असणार आहे. बोलते ना कधी ते. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एक नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि इतकी भयंकर ऊन आहे की असं पाहायला पण पॉसिबल होत नाही आहे. आणि आता किती सकाळचे 7:30 वाजले आहेत. सो 7:30 वाजता एवढी ऊन झालेली आहे आणि चटके लागतात इथे ऊन्हाचे. म्हणजे पुण्याला पण ऊन असते पण ॲटलिस्ट चटके लागत नाही. इथे एकदम असे जोरात चटके लागतात आणि म्हणून बाहेर निघणं खूप कठीण आहे उन्हाचं. सो आमची अमरावतीतली अशी मॉर्निंग झालेली आहे सेकंड. कालचा दिवस मी शॉर्टमध्ये शूट केला आणि आजचा म्हटलं पूर्ण ब्लॉग तुमच्याशी शेअर करूया. सो आता त्याची सुरुवात पण मी मस्त अशा झाडांपासूनच करते कारण झाडं अजून खूप सुंदर झालेली आहेत. आणि आज आमच्या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे. सो आमच्या लग्नाला आज 5 वर्ष झाली पूर्ण. सो छोटंसं त्याचं जे काही सेलिब्रेशन असेल ते सुद्धा तुमच्याशी मी शेअर करते. ही दुसऱ्यांदा ॲनिव्हर्सरी आम्ही फॅमिलीसोबत सेलिब्रेट करतो आहे. अनायाच्या आधी म्हणजे आमची सेकंड ॲनिव्हर्सरी आम्ही फॅमिलीसोबतच सेलिब्रेट केली होती आणि त्यानंतर आत्ता तसे योग आले. सो ठीक आहे, मग आता आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि इकडे मला ब्लॉग असं घरात बसून केल्यापेक्षा बाहेरच सुरू करायला आवडतो कारण अशी जागा पुण्यात नाही आणि इथे खूप असं मस्त मोकळं छान वाटतं. सो चला मी तुम्हाला आमची झाडं दाखवते किती सुंदर दिसत आहेत. हे झाड सुकलं आहे थोडंसं. एकदम मस्त अशी हिरवळ दिसते. आणि एवढी सगळी झाडं आहेत ती आमच्याकडे पोर्चमध्ये समोर ठेवलेली आहेत. मस्त अशी हिरवळ दिसते. आम्हाला माहितच नाही आपल्या घरी आलाय असं. काय ऑर्डर केलं तू? मधुलिका गुलाल करी. हा एखाद्या वेळेस नवराही ऑर्डर लईच लहान आहे पण फोटोपेक्षा. हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे बापरे. थँक्यू. फोटोपेक्षा लईच लहान आहे. थँक्यू. नाही मधुताईने नाही केलं असं, हे रोशनने केलं आहे. मला रोशनच वाटला पण एक काका पार्सल घेऊन आले असं मला दिसलं तर होतं पण मला ते माहिती नव्हतं की ते आमच्याच घरी आले आहेत. सो रोशन आला आणि त्याने ते पार्सल घेतलं. छोटंसं एक सरप्राईज होतं. तो घ्यायला आला तेव्हा मला कळलं की हे रोशननेच ऑर्डर केलं पण तो मध्येच म्हणतो कोणी पाठवलं हे. आणि मग मला तेव्हा वाटलं की मधुनी तर नाही पाठवलं मग जर याने नाही केलं आहे तर. आणि मग तो मलाच म्हणतो की तुला असंही वाटत नाही की आपला नवरा कधीतरी आपल्यासाठी काही ऑर्डर करू शकतो. पण एनिवे खूप छान असं सरप्राईज होतं छोटंसं. त्यानंतर म्हटलं चला आपली झाडं दाखवून आपण कंटिन्यू करू. सो सुंदर अशी भरपूर झाडं आहेत. आणि सो नेक्स्ट टाइम आता जेव्हा आम्ही गाडी घेऊन जाऊ ना त्यातली भरपूर झाडं आम्ही पुण्याला पण घेऊन येणार आहोत. आणि मी व्हिडिओ शूट करतच होती तेवढ्यात हे छोटंसं छान सरप्राईज मला मिळालेलं आहे. सो थँक्यू टू रोशन फॉर दिस. छान सुरू झाली मॉर्निंग. मी काहीच नाही केलं पण. आणि तुळशी पण खूप सुंदर अशी मोठी आहे मस्त. अरे रोशन नानूच घेते व्हिडिओ. आजी मम्मीला पण घे. दिसत आहे आजी मम्मी. व्हेरी गुड. खा म्हणा आजी मम्मीला. खा खा मी व्हिडिओ हाय कर. अगं भाई नानू तर आता माझी व्हिडिओ लागून झाली बाबा. हाय. भावनाचा घे ना. काय करते भावनाला विचार. काय करते? मी स्वयंपाक करते. हो भावना तुला काय बनवलं? तुझ्यासाठी वरण भात बनवलं. बघू. हे याच्यात आहे. अच्छा. अच्छा हा. बाय करून दे. बाय. तू पण बाय करून दे. बाय नानू. बाय. पण बाय. आता बाबाचा घेऊ. हो बाबा काय करतं बाबाला विचार. चल.
बाबा तू काय करते? हाय कर. हॅलो. हाय हाय कर हाय. हाय, मी ऑफिस करतोय. सो मम्मींचं ठरलेलं असतं आंघोळ वगैरे करून पूजा करायला बसायचं आणि अनाया आली आहे तेव्हापासून त्यांना ती एवढी त्रास देते. त्यांची माळच घेईल, गळ्यातच टाकेल, पायातच टाकेल, इकडे तिकडेच फिरवेल आणि त्यांचं काम सगळं असं व्यवस्थित असतं आणि ही 1 मिनटं त्यांची एक गोष्ट जागेवर ठेवत नाही. पण त्या चिडचिड न करता तिला खूप बाबू बाबू करतात. चरणी तीच करीत असे विनमने भवबंधने सोडवावे. सकळ देवाधिदेवा कृपाळु बाजी केशवा महानंदा. वसुदेव सुतं देवं मुखं स चानूरमर्दनं. देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. मुख करोति वाचाल्य पंगुलंघयते गिरिं यत्कृपा तमः वंदे परमानंद माधवं. सो इकडे आमचा स्वयंपाक चालला होता. भावनाने भाजी बनवली होती तर मी म्हटलं चला मी पोळ्या टाकून घेते. सो आम्ही दोघी असंच डिस्ट्रीब्यूट करून कामं करत असतो. एक काम तिने केलं तर दुसरं तेवढ्या वेळात मी करून घेते. म्हणजे एकावर लोडही येत नाही आणि सगळी कामं निवांत आणि वेळेत मस्त कंप्लीट होतात. सो आमच्याकडे आज चिवची भाजी बनवली होती. ती बारीक पानांची भाजी असते ना, ती मी आज पहिल्यांदाच खाणार होती. मी कधीच बनवली नव्हती. पण मग जेवायला बसल्यावर कळलं की भाजी एकदम टेस्टी लागते. सोबतच आज आमच्याकडे रससुद्धा बनला होता. सो आंब्याचा रस आणि हे सगळं मस्त चिवची भाजी पोळी खूप असं छान पोटभर मस्त जेवण झालं. नानू तुला कोण आवडते बेटा? बाबा. कोण आवडते मा? मम्मा. आणि तुला स्विमिंगला कोण नेते? बाबा. तुला गार्डन मध्ये कोण नेते? बाबा. तुला मॉल मध्ये कोण नेते? बाबा. आणि तुला कोण आवडते? बाबा. काय म्हणे का आजी मम्मी? अजून काय म्हणे काय? हा की काय म्हणे तुला? इथे नागपूरला नाही जाऊ. नागपूरला नाही जाऊ म्हणे. नाही. हा की पुण्याला म्हंटल. पुण्याला नाही जाऊ. इथे थांबणे. इथे कुठे? अमृतीला. मग तुला थांबायचं आहे का? हो. आजी मम्मी बरोबर थांबते का तू? हा हो. तुला मजा येते का आजी मम्मी बरोबर? हम्म. काय खेळते तू आजी मम्मी बरोबर? हिंदी समजते तिला. काय? हिंदी समजते. हिंदी समजते तिला? हो का? मग तू आजी मम्मी सोबत हिंदी बोलते का? हा. कशी बोलते? अजून तिथे हिंदी थोडी रापोडीरा. मला ती बैगन विचारते. बैंगन. ये कितने बैगन? का है? ये कितने का है? हे कितने काय असं म्हणते का तू? अच्छा तुम्ही भाजी भाजी खेळता का? अच्छा हे बघा आम्ही दोघी किती क्यूट क्यूट रेडी झालोय ना. हो ना नानू? नानू कशी दिसतंय? नानूचा टेडी बिअर दिसला का सगळ्यांना? दाखवू आले. खूप मेहनतीने आम्ही असं म्हणून घातली आहे पोनी. कारण परत केस वाढले आहेत भरपूर आणि डोळ्यावर यायला लागले आहेत. हा मी नाही बोलू मग कोण बोलेल? मम्मी आजीचा. मम्मी आजीला बोलू ना मग. सो येस नानूला बाहेर पाठवल्याशिवाय मी काही निवांत बोलू शकत नाही. सो मी छान अशी तयार झाली आहे आणि आमची 5th ॲनिव्हर्सरी. सो अगदी नॉर्मल दिवस होता जसा असतो. आणि इकडे आल्यावर ॲक्च्युली तेच होतं की मला शूट काय करू ना ते कळत नाही. बिकॉज मी याच्या आधी पण तुमच्याशी इथलं रुटीन शेअर केलेलं आहे की सकाळी उठायचं नॉर्मल आपलं झाडू पोछा भांडी आणि जे बेसिक घरातली कामं असतात स्वयंपाक पूजा तेच सगळं काही असतं. आणि ते एखाद वेळेस बघायला सगळ्यांना चांगलं वाटेल. वारंवार मी जर तीच गोष्ट दाखवली तर तुम्हाला नाही आवडणार ते बघायला. आणि मी जेव्हा येते तेव्हा तुमच्याशी रुटीन शेअर करत असते. पण ॲट द सेम टाईम असं होतं ना की मी रोज तेच रुटीन नाही शेअर करू शकत. आणि समहाऊ मग ते असं होतं की ठीक आहे जाऊ दे आपण रोज नाही पण एखाद दिवशी फक्त ब्लॉग शूट करू. आणि आजचा असं छान स्पेशल दिवस होता म्हणून म्हटलं चला आज ब्लॉग शूट करूया. पण दिवसभरात मी फार असं काही नाही शूट केलं आहे. आणि आत्ता संध्याकाळी आता 8 वगैरे वाजले आहेत. आम्ही सगळे छान तयार झालो. म्हटलं चला आज योग आला आहे ॲनिव्हर्सरीचा इथे. सो आपण छान फॅमिली डिनरला जाऊ. सो आता आम्ही चाललेलो आहे डिनरसाठी. सो रोशनचं अमरावतीतलं फेवरेट हॉटेल जर तुम्ही विचाराल तर मैफिलीन स्कायडेक जे आहे तिथेच आम्ही जातो नेहमी.
पण यावेळी म्हटलं नाही, आपण थोडंसं चेंज करू, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊ. तो एक आम्ही मला नाव आठवत नाही पण छान असं रूफटॉप हॉटेल शोधलेलं आहे. सो तिथे आम्ही चाललो आहे आणि छोटंसं एक सेलिब्रेशन प्लस आमचं फॅमिली डिनर असणार आहे. सो यापुढचं काय ते तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करते आणि हाच ब्लॉग मे बी मी इथनं जाईपर्यंत कंटिन्यू करेल, कारण माझ्याकडे इथे खरंच खूप जास्ती गोष्टी शेअर करायला कॉन्टेंट नाही आहे. सो येस, जे पॉसिबल होतं आहे मी ते करते आहे. आणि उद्या आहे, आम्ही परवा पण इथे आहे आणि परवा संध्याकाळी म्हणजे रात्रीची आमची ट्रेन आहे आणि आम्ही निघणार आहे. म्हणजे ट्रेन अजून कन्फर्म झाली नाही, ते मला उद्या कळेल. तत्कालमध्ये तिकीट्स काढायला दिले आहे. सो ते कळलं की आम्ही मग 1 मेला इथनं निघणार आहे आणि त्यानंतर आपले पुण्याचे जे काय ब्लॉग्स असतात ते तुमच्याशी शेअर करेल. आणि एंगेजमेंटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि पुण्यात समहाव काय असतं ना, माझे प्रॉपर प्लॅन्स असतात की चला आज आपण हे करूयात, मग त्या गोष्टी मी शूट करते. सो इकडे तेवढ्या गोष्टी नाही होत पॉसिबल समहाव, बट मी ही गोष्ट तुमच्याशी ऑलरेडी खूपदा एक्सप्लेन करून झाली आहे. सो तुम्ही पण बोर झाले असेल आय गेस, बट आय होप यू कॅन अंडरस्टँड की मी इथे फार का नाही शूट करू शकत. आणि चला मग आजचं छान असं डिनर एन्जॉय करतो, फॅमिली टाईम एन्जॉय करतो आणि तुमच्याशी छोटे छोटे क्लिप्ससुद्धा शेअर करते. सो स्टे कनेक्टेड. थोडीशी ट्विनिंग झाली आहे. अच्छा, म्हणून प्लॅनिंगमध्ये हे ब्लू टी शर्ट. आणि दादा मला विचारते की वहिनी ॲनिव्हर्सरीसाठी स्पेशल ड्रेस आणला होता का. मम्मी आता तेच सांगते, स्पेशल मी आणला आणि इथपर्यंत प्लॅनिंग होती. हे मला माहिती नव्हतं, म्हणून हे फोर्स करत होती की ब्ल्यू कलरची टी शर्ट घे. पण नाही, मला खरंच ती आवडली पण होती आणि हा पण प्लॅन होता खरं तर. म्हणजे मी नाही करून दिली आहे शॉपिंग, त्यांनी त्याची केली आहे, फक्त चॉईस माझी होती. बाय द वे रोशनला काय 5 वर्ष कसे गेले ह्या आपण विचारायसाठी मी इथे आले होते. 5 वर्ष 10 वर्ष सारखे गेली. तो सकाळपासून एकच सेंटेन्स म्हणताय, बापरे मला 10 वर्ष झाल्यासारखे वाटतंय. नानू तुमच्या 5 वर्षात नानूला पण involve हा, नानू हाऊ आर यू फीलिंग? हॅपी? हॅपी अॅनिव्हर्सरी नानू चॉकलेट मध्येच हॅपी आहे. ती काय खाते पण खरंच. हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे देवा, बत्तासा. नानूला इथे आल्यावर नवीन नवीन गोष्टी कळत आहेत की अच्छा असं पण असते, बत्ताशा पण काहीतरी असतो आणि जो स्वीट असतो आणि तो आम्हाला खूप आवडतो. आणि आजी थोडं 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 देते, मम्मानी नाही म्हटलं तरी आजी असं थोडं थोडं देते. चलो, हे सगळ्यांच्या घरात असणार आहे की मम्मा नाही म्हणते, मम्मा डाडा नाही म्हणते, पण आजीचं मनस होते की अरे कधी खाईल ती, दे तिला थोडंसं. हे प्रत्येकाच्या घरात असणार आहे. सो येस, आमच्या घरी पण तशी स्टोरी आहे. पण तेच होतं की आम्ही इथे 4-5 दिवसासाठी येतो, तर तेवढे दिवस तिला फक्त मिळतं, बाकी दिवस आम्ही थोडंसं कंट्रोल ठेवतो. चलो, सी यू. सी यू इन द हॉटेल. कोणतं मी विसरली होती. ग्रीको. Yes. मी पण कधी गेलो नाही आहे, आज Yes. पहिल्यांदाच जातोय. मी ते पण सांगितलं, रोशनचं फेवरेट हॉटेल इथलं, त्याचं पण यावेळेस मी स्कायडेक म्हणत होतो पण त्याला अप्रुव्हल मिळालं नाही सगळ्यांचं, कारण आम्ही नेहमी तिथेच जातो. अंकू आणि अंकिताचं असं म्हणणं झालं, हेचं असं म्हणणं झालं की ग्रीको जाऊ. छान, म्हणजे ते आम्ही रील्स वगैरे बघितलं तर मला छान वाटलं, पण काय एक्सपिरियन्स नाही म्हणजे कसं आहे काय. सो लेट्स सी. चल, सी यू देअर. बाय बाय. हॅपी आणि मम्मा बाबा. हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी बाबा. कठीण आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. शी इज सो बिझी. आणि मला विचारते झालं, तिला आम्ही सांगतो ना नानू थोडंसं शांत बस प्लीज, मला मम्माला बोलायचं आहे. ते बोलून झाल्यावर ती म्हणते ते असं नाही तर मग ती अशी मध्ये मध्ये ओरडते. सो मला म्हणते बोलून झालं तुझं शानी. पा अजून तू तोच पोच दिला परत. जा तुम्ही. इथपर्यंत सगळं ठीक होतं. आम्ही मस्त गेलो, आम्हाला वाटतं छान असं प्लेस असेल, मस्त डिनर करून येऊ. इथे गेल्यावर प्लेस पण खरंच खूप छान होती, खूप मस्त वाटत होतं. तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता, एकदम भारी होतं. आणि हेच बघून आम्ही इथे गेलो होतो. पण ऑलरेडी आम्ही इथे 20 ते 25 मिनटं वेट केल्यावर आम्हाला एक टेबल मिळाला, पण सर्व्हिस काय अजिबात चांगली मिळाली नाही की आम्हाला तिथनं उठून बाहेर निघावं लागलं. आता ते कसं आणि काय पुढे सांगतेच मी ब्लॉगमध्ये. बोलते ना ग दीदी, मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. अगं मला बोलायचं आहे ग दीदी तुझ्यासोबत. बरं नानू, ते तू कशी म्हणते आल्या म्हणते, कशी म्हणते?
दीदीचा बुक बसून जाते दीदीच्या बू बसला जमते आला दीदी अमरावतीला आला. तो हाच मेल आहे का रोशन? माझ्या एका फॉलोअरनी मला मेसेज करून सांगितलं इथं घेऊन जा म्हणून नानूला तुम्ही. टाळली तुला जा 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 म्हणते. मी कंटाळली तुला जा खरंच कंटाळली. कोण कंटाळलं का नानू? तू पण कंटाळली का? कशी? मी तिला कंटाळली का बरं बेटा? त्रास देते का तुला आजी मम्मी? कसं काय करते? काय म्हणते तुला? मी तिला कंटाळली म्हणते अशी म्हणते? असं नाही म्हणू म्हणा, असं नाही बिचार तर बेबी आहे. अजिबात बोलायचं नाही दीदी तुझ्यासोबत. या मम्मी. येऊन जा सगळं. ते तुमचं जेवण तर आलंच नाही, माझं तर आलं. आले दीदी कुठे पडली ग तू? कुठे पडली होती? नानू नानू कुठे पडली होती बाबा? नानू तू कशी पडली होती बेटा? कशी नाही काय काय करता करता? अच्छा, मग तुला कोणी उचललं होतं? कोणाची? अच्छा, नानू मग तू कशी रडली होती ग? कशी रडली होती? नानू 11:30 वाजले. आम्ही जस्ट घरी आलो आणि इतका वाईट एक्सपिरियन्स आला आहे आम्हाला. बट ठीक आहे, म्हणजे शेवट छान झाला. पण जेवणाबद्दलचा किंवा रेस्टॉरंट्सचा खूप वाईट एक्सपिरियन्स आला. आणि खास मी अमरावतीकरांसाठी हे सांगते की म्हणजे आम्हाला वाईट एक्सपिरियन्स आला तर तुम्ही या ठिकाणी अजिबात जाऊ नका. म्हणजे तिथे गेलो आम्ही 8:30ला 8:15ला घरनं निघालो. तिथे आम्ही 8:45पर्यंत पोचलो होतो. आणि आम्ही आधीच विचारलं होतं की रिझर्वेशनची गरज आहे का, बुकिंग करावी लागेल का? तर त्यांनी म्हटलं नाही, तुम्ही या, वेटिंग नाही आहे असं. मग तिथे गेलो. केक आहे का हे सुद्धा आम्ही विचारलं होतं. ते म्हटले की हो आहे, म्हणून आम्ही बाहेरनं केक घेतला नाही. मग तिथे गेलो तर टेबल्स नव्हते आणि जो पाहिजे तो तर नव्हता. पण ठीक आहे, म्हणजे दुसरा पण आम्ही ॲडजस्ट करायला तयार होतो, पण ते नव्हतं. मग आम्ही एक चेअर दुसरीकडे ॲडजस्ट करून तसं बसायला पण तयार होतं. ही वॉज लाईक नाही तसं नाही होणार, 4 आता 4च होईल. असं कुठे असतं? म्हणजे कुठेतरी ना ती अशी फिलिंग येत होती की अमरावतीतल्या लोकांना काही गरज नाही आहे कस्टमर्सची टाईप्स, नाही का? पुण्यात असे इश्यूज नाही होत, म्हणजे दे आर सो वेलकमिंग. बट ठीक आहे. मग आम्ही थांबलो एक 15-20-25 मिनटं आम्ही थांबलो. एक टेबल आम्हाला मिळाला बसा. तिथे ते ऑर्डर घ्यायला यायला तयार नाही. आले, त्यांना केक सांगितला, परत गेले, आलेच नाही परत. मग जेवणाची ऑर्डर तोपर्यंत आम्ही फायनल करून ठेवली. तर खूप वेळाने आले, मग ऑर्डर दिली आणि परत ते आले, सांगताय की केक मिळणार नाही, केक होत नाही आहे पॉसिबल, असं तसं. म्हटलं यार तुम्ही सांगितलं तर तो नाव यू अरेंज इट. आम्ही आधी कापायचा तर आम्ही नंतर कापतो, म्हणजे जेवण झाल्यावर पहिले आपण जेवण करून घेऊ, चालेल, पण तुम्ही अरेंज करा. तर ही वॉज लाईक ओके. आणि मग त्यानंतर थोड्या वेळात आले परत, म्हणते की जेवणाला अर्धा तासाच्या तरी वर लागेल कारण ओव्हन खराब झालं आहे. असं कुठे असतं? आणि हे जेव्हा ते सांगायला तेव्हा 9:45च्या वर झाले होते ऑलरेडी. सो 10 वाजत होते आणि वी वर लाईक आता 10 वाजता हे सांगतं, हे अर्धा तासाच्या वर म्हणजे 1 तास जर लागला तर आम्हाला 11ला जेवण येईल. आणायला भूक लागली होती आणि म्हणजे काय, जर आता सुरुवातीलाच असा अनुभव इतकं ऑलरेडी 1 तासात आपल्याला आलेला आहे तर इथे बसायचं की नाही. आणि वी डिसायडेड की आपण स्कायडेकला जाऊ. मग स्कायडेकचा नंबर नव्हता, सो आम्ही कॉल करू शकलो नाही. पण मग म्हटलं ठीक आहे आपण डिरेक्टली जाऊ, फक्त ओपन आहे की नाही ते बघितलं तर 11पर्यंत ओपन होतं, म्हणून आम्ही निघालो. स्कायडेक बंद होतं. म्हणजे रोशन पहिले चिडला आमच्यावर की मी तुम्हाला म्हटलं होतं की म्हणजे तिथेच जाऊ आपण, पण तुम्हीच हे नवीन शोधलं काहीतरी. तिथे गेलो स्कायडेकला, तर स्कायडेक बंद होतं, त्यांचं काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चाललं आहे. सो मेहफिलींमध्ये मग फायनली आम्ही बसायचं ठरवलं. तिथे जेवण ऑर्डर केलं. अनाची दाल खिचडी आल्यास मला कळलं की जेवण टेस्टी नसणार आहे. सो नान काहीतरी वेगळी, असं सगळ्यांची थोडी चिडचिड व्हायला लागली होती. पण माझं होतं की नाही, आता चिडचिड करून जेवण करण्यात काही पॉईंट नाही आहे. जे आलं आहे त्याच्यात छान आपण जेवण करू आणि घरी जाऊ. सो ओव्हरऑल म्हणजे
तुमची जरी तयारी असेल की बाहेर आज आपण छान डिनरला जाऊ, पण तशी सर्व्हिसही अवेलेबल असली पाहिजे. म्हणजे तुम्ही आता आम्ही जिथे काय गेलो होतो तर अमरावतीतल्या मोठ्यात मोठ्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो. सो तशी सर्व्हिस असणं पण तेवढंच आवश्यक आहे. तुमचा मूड चांगला, म्हणजे तुमचा दिवस किंवा तुमचा मूड स्पॉईल व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी. ठीक आहे, आता आम्ही कामली घेतलं की नाही, ठीक आहे यार, होतं असं कधीतरी, आणि म्हणून सो अशी आफत काहीतरी झाली आमची की इतकं एक्सायटेड होते, चला बा फॅमिली आहे आज सोबत, जाऊ छान डिनरला असं विसं. आणि मम्मींना वगैरे फार असं नाही आवडत बाहेर जाऊन जेवायला, ते ओकेजनलीच जातात, कारण त्यांना बाहेरचं भाजी वगैरे असं पनीर वगैरे त्या नाही खात. सो त्या बाहेर जातात तरी त्या दाल तडका आणि आपली तंदूर रोटी असं सिम्पल जेवतात. सो कधीतरी ते जातात आणि त्यात त्यांना असं वाईट एक्सपिरियन्स यायचा म्हटलं म्हणजे चांगलं वाटत नाही. आपण तर नेहमी जातो. सो बट एनिवे छान झालं. डिनर वगैरे करून आता आम्ही घरी आलो आणि 11:30 वाजले आहेत, कारण तिथनं निघून आम्हाला मेहफिलींमध्ये यायलाच 11 वाजून ऑलरेडी 10 वाजून 10 मिनटं वगैरे झाले होते. आणि मग आम्ही म्हटलं आता तिथे जाऊन रिस्कच नको की केक मिळेल की नाही, म्हणून आम्ही वाटेतच केक वगैरे घेऊन घेतला. मग तिथनं निघाल्या आणि मग केक कट केला. सिम्पलचं असं छान सेलिब्रेशन झालं, मस्त असा दिवस गेला. मग मी आजचा व्लॉग इथेच संपवते. सो स्टे कनेक्टेड अँड बाय बाय, गुड नाईट. आणि तुम्हा सगळ्यांचे छान छान ॲनिव्हर्सरी विशेष नक्की कमेंट्समध्ये देऊन जा. बाय बाय.